आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महापालिका सहचिटणीस देवेंद्र मडवी आहेत। सकाळपासून सिडको अधिकारी कळंबोली या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आले होते आणि त्यांना आमदार बाळाराम पाटील, बबनदादा पाटील, अन्य सर्व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना सातत्याने विरोध करत होते। अगदी सकाळी 11 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत या सर्वांचा त्या ठिकाणी संघर्ष आपण पाहिलेला आहे। नक्की काय झालेले आहे शेवटी ते आपल्याला जाणून घ्यायचे। तर देवेंद्रजी आपल्याला माहिती देतात। नमस्कार। नमस्कार। सकाळपासून ही सगळी कारवाई चालू होती, लोकांना प्रश्न पडला होता की नक्की ती कारवाई थांबणार का? शेवटी काय झालेले मला सांगू शकाल का आपण? खरं तर आज सकाळी 10 वाजल्यापासून सिडको प्रशासन आणि स्थानिक ज्यांच्यावर कारवाईचं पडघम आज आलेला आहे त्यांच्यामध्ये एक शीतयुद्ध झालं होतं। तर त्याच्यामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील साहेब, महाविकास आघाडीचे नेते बबनदादा शिरीषकर, सुदाम पाटील आणि अन्य शेतकरी कामगारांचे सहकारी अगदी ठाण मांडून तिथे बसून होते। बरोबर। त्याच्यानंतर सिडको प्रशासन आणि साहेब यांच्यामध्ये काही वार्ता झाली। त्याच्यानंतर सिडकोचे चेअरमन यांच्याकडून काही प्रस्ताव आला। असं सतत काहीतरी 2-2 मिनिटाला 1-1 तासाला काहीतरी चालू होतं आणि शेवटी जे अधिकारी डावरे म्हणून आलेले होते तर त्यांनी एक विषय साहेबांसमोर मांडला का आपण कारवाई करून नाही दिली तर आपल्याला अटक करावी लागेल, आपल्यावर FIR दाखल करावा लागेल, गुन्हा दाखल करावा लागेल। पण साहेबांनी सांगितलं का आम्ही कारवाई करून देणार नाही, कारण काही दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी गरजेपोटी घरांसाठी जो GR काढलेला आहे त्याचं फल शेतकऱ्यांना किंवा प्रकल्पग्रस्तांना मिळायच्या अगोदरच कारवाई होत आहे, त्याच्यावर माजी आमदार बाळाराम पाटील साहेब ठाम होते। तर त्यांनी ती बाजू पकडून त्यांना सांगितलं का तुम्ही कारवाई करू शकत नाही, एक तर तुम्ही आम्हाला अटक करा। पण संध्याकाळी 5 वाजता सिडकोचे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा त्यांच्या मार्गे निघून गेलं आणि काही 5-10 मिनिटांमध्ये तिथे शांततेचं वातावरण होऊन प्रकल्पग्रस्त आणि इतर मंडळी त्यांच्या घरी गेले। म्हणजे थोडक्यात आजची कारवाई ही सगळी जनतेच्या रेट्यामुळे म्हणूया किंवा त्यांच्या विरोधामुळे ही लांबणीवर पडलेली किंवा माघार घेतलेली असं म्हणता येईल का? नक्कीच सगळ्या नेत्यांच्या आणि कळंबोलीतल्या लोकांच्या उपस्थितीमुळे आजची कारवाई टळलेली आहे। ओके, धन्यवाद देवेंद्रजी।